नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण। कोल्हापूर जिल्ह्याची औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती सुरू असून जिल्ह्याचा समग्र विकास साधण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। शाहू स्टेडियम येथे 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। क्षयमुक्त भारताची शपथ आणि कोल्हापूर पर्यटन पुस्तिकेचं अनावरणही करण्यात आलं। कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक विजेते, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू स्वप्नील कुसाळे आणि खो खो वर्ल्ड कप सुवर्ण पदक विजेत्या वैष्णवी पवार यांना सन्मानित करण्यात आलं। स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा देखील सन्मान करण्यात आला। जिल्ह्यातील पर्यटन, खेळ, वैद्यकीय सुविधा आणि पायाभूत विकासासाठी विविध योजनांद्वारे काम सुरू असून पंचगंगा प्रदूषणमुक्ती आणि महापूर नियंत्रणासाठी मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। जिल्ह्यातील शाळा सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमास जिल्ह्यातील मान्यवर अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांस्कृतिक कार्यक्रमाने समारंभाचा समारोप झाला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।